नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. आज 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन. खरं तर संस्कार, संस्कृती, वाचन यांचा उत्सव असंच या दिवसाला म्हणायला लागेल. वाचाल तर वाचाल असं आपण नेहमीच म्हणतो, कारण पुस्तक हे खऱ्या अर्थाने आपले गुरु आहेत, आपले मित्र आहेत. याबाबत अतिशय प्रसिद्ध असणारे एक साहित्यिक अर्थात पु ल देशपांडे यांनी पुस्तकांविषयीचा एक विचार खूप सुंदररित्या मांडला होता. त्यांनी असं म्हटलं होतं की पुस्तकं आपल्याला विचार करायला शिकवतात आणि हा विचार करणारी माणसं खऱ्या अर्थानं जिवंत असतात. पुस्तकांबद्दलचं हे त्यांचं मत किती महत्त्वाचं आहे नाही. आणि खऱ्या अर्थानं पुस्तकं निर्मिती करणारे कवी, कवयित्री, लेखक, लेखिका हे साहित्य विश्वाचा अविभाज्य घटक आहेत. ते आहेत म्हणूनच आपण अतिशय उत्तम दर्जाची पुस्तकं वाचू शकतो आणि हे अनुभव आपल्याला आयुष्यभरासाठी कामी येत असतात. आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त आपण थेट अशाच एका संशोधिका आणि साहित्यिकेशी चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत. तत्पूर्वी पाहूया आजचा विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत जागतिक पुस्तक दिनानिमित्तचा आजचा विशेष कार्यक्रम. आणि या कार्यक्रमानिमित्त आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर विद्या देवधर. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. आणि आज थेट तुमच्याशी गप्पा मारायला मिळणार आहेत हे आमचं खरंच भाग्य आहे, कारण आजच्या दिनानिमित्त हा कार्यक्रम होतोय हे खूप विशेष आहे. तर सर्वप्रथम मी सर्वांना त्यांचा थोडक्यात परिचय करून देऊ इच्छिते. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर प्रख्यात संशोधक, लेखिका आणि संपादक असून स्त्री साहित्य आणि भारतीय विचार परंपरेच्या अभ्यासात त्यांचं मोलाचं योगदान आहे. MPhil PhD शिक्षणाबरोबर त्यांनी पोस्ट डायरेक्टर संशोधन लेखन केलेलं असून रा. ब. माढेकर सुवर्ण पदकाचा मानही त्यांना मिळालेला आहे. स्त्री साहित्य, श्रीमद भागवत आणि सामाजिक विषयांवर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली असून जवळजवळ 250हून अधिक अशा अभ्यासपूर्ण लेखांचं प्रकाशनही त्यांच्याकडून झालं आहे. अखिल भारतीय महिला चरित्रकोशासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. लेखन, संशोधन, संपादन आणि व्याख्यानातून स्त्री अभ्यासाचा दीप तेवत ठेवणाऱ्या डॉक्टर विद्या देवधर यांचं कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. तसंच हैदराबादच्या मराठी साहित्य परिषदेच्या त्या अध्यक्ष आहेत. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित सुद्धा करण्यात आलं आहे. आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त आपण बोलणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर विद्या देवधर. तेव्हा आता वेळ न घालवता आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी थेट पहिल्या प्रश्नाकडे येते. मॅडम, सर्वात आधी हा प्रश्न आहे की आम्ही परिचयात वाचलं इतकं लेखन, इतकं संशोधन, ह्या सगळ्या प्रवासाची सुरुवात कशी काय झाली? आपण इथून सुरुवात करूया. सुरुवात म्हणजे मी पार्ले टिळक विद्यालय मुंबईची तिथली विद्यार्थिनी आहे आणि लहानपणापासूनच लेखन आणि वक्तृत्व या दोन्हीमध्ये मी भाग घेतच होते. माझ्या आईवडिलांचे 7-8 पुस्तकं आहेत आणि तीही सगळी अभ्यासपूर्ण पुस्तकं आहेत. पण माझ्या आईने स्वरजिजाई नावाचा 1974 जिजाबाईंच्या जीवनावर 19 गाण्यांचं एक गाणी लिहिली होती आणि त्याच्यामध्ये निवेदनाचं काम मी करत होते. ते निवेदन मी लिहिलं कारण पुढे प्रकाशित झालेलं ते माझं लेखन आहे. आणि त्याच वेळेला स्वामी विवेकानंदांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन हा माझा लेख त्यावेळेच्या लोकप्रभामध्ये प्रकाशित झाला होता. आणि मग सातत्याने वेगवेगळ्या निमित्ताने मग हैदराबादला गेल्यावर हैदराबादचं आणि मी बृहन्महाराष्ट्र वृत्त महाराष्ट्र टाइम्ससाठी जवळजवळ 15 वर्ष लिहित होते. त्यामुळे दर आठवड्यालाच माझं लेखन सुरू होतं
आणि याच काळात लग्नानंतर पहिल्याच 8-10 वर्षामध्ये मी MA MPhil आणि PhD पूर्ण केलं. वा. त्यामुळे माझी लेखनाशी कायमच जोडलेली राहिले मी. अरे वा. मला वाटतं आपण म्हणतो ना की कुठेतरी हे बाळकडू तुम्हाला मिळालं. तुम्ही आईचं आता सांगितलं, तुमच्या आईनी सुद्धा इतकं लेखन केलेलं आहे, वडिलांकडून सुद्धा हा वारसा कुठेतरी मिळालेला आहे. पण याच्यात सुद्धा तुम्ही तुमची एक शैली किंवा स्वतंत्र विषय हे निवडलेत. तर स्त्री साहित्य हा विषय निवडण्यामागे काय प्रेरणा होती? म्हणजे का वाटलं की आपण स्त्री साहित्याकडे वळावं? एक तर मी लहानपणापासून राष्ट्रसेविका समितीमध्ये जात असल्यामुळे स्त्रियांबद्दल, स्त्रियांचं स्वतंत्रपणे काम व्हायला पाहिजे आणि त्याबद्दल अनेक पद्धतीचं माझं वाचन होतं. त्याच काळात माझी विद्याताई बाळ यांच्याशी ओळखही झाली आणि अगदी म्हणजे आम्ही कॉलेजमधले असून सुद्धा विद्याताईंचं, छाया दातार यांचं वागणं खूप मनमोकळेपणाचं होतं आणि विद्याताईंच्या लेखनाचाही माझ्यावर खूप परिणाम झालेला आहे. म्हणजे विचारांची जडणघडण होत असताना की स्त्रियांचे जे अलक्षित पैलू आहेत त्यांच्यामधले ते लोकांपर्यंत पोचवावे हे मला पहिल्यापासूनच ओढ लागली आणि त्यामुळे माझा PhDचा विषयसुद्धा त्याच पद्धतीने मी घेतला. आधी MPhilला मी श्रीना पेंडसे यांच्या कादंबऱ्यातील समाज प्रवृत्ती घेतलं आणि मग PhDला माझा विषय होता स्त्रियांच्या कादंबऱ्यातील समाज प्रवृत्ती. बर. मग ह्या सगळ्या प्रवासामध्ये स्त्री लिखित कादंबरी हे एक काम आपल्याकडचं झालंय. तर ह्याची प्रेरणा किंवा या पुस्तकामागचा जो काही दृष्टिकोन होता किंवा जो अभ्यास होता तो कशा पद्धतीने झाला? काय समाज प्रवृत्ती हे बद्दल माझं थोडं काम झालं होतं, परंतु हा जो सगळा कालखंड मी घेतला होता तो होता 1873ची साळूबाई तांबवेकरांच्या पहिली कादंबरी आणि तिथपासून ते 1950 मध्ये मालतीबाई बेडेकरांची बळी ही कादंबरी. आणि या कालखंडामध्ये संबंध सगळ्यांचा जो फोकस होता तो स्त्रियांचं शिक्षण, स्त्री जीवनातली सुधारणा, बालविवाहाला विरोध करणं, विधवा विवाहाला प्रोत्साहन देणं आणि तिथपासून पुढे म्हणजे स्त्रियांचं अर्थार्जन आणि एकत्र कुटुंब पद्धतीकडून विभक्त कुटुंब पद्धतीकडे वाटचाल. तेव्हा हा अतिशय आपल्या भारतीय जीवनातला महत्त्वाचा कालखंड आहे आणि हे सगळं स्त्रियांच्या संबंधात घडत असताना स्त्रियांना त्याबद्दल काय वाटतं आहे आणि ललित लेखनातून स्त्रिया ते कसं काय व्यक्त करतायत म्हणजे त्यांची कल्पनाशक्ती आणि प्रत्यक्ष वास्तव याचा एक सुंदर मेळ कादंबरीमध्ये घातला जातो. म्हणून मी स्त्रियांची कादंबरी हा विषय त्यासाठी घेतला आणि मला त्यातूनच ही स्त्रियांच्या कशी जडणघडण झाली वाटचाल आणि म्हणून मी त्या काळातली सगळी आत्मचरित्र वाचली. म्हणजे पुरुषांनी लिहिलेली आणि स्त्रियांनी लिहिलेली सुद्धा, की म्हणजे स्त्रिया कशा ह्या विषयांकडे बघता आहेत आणि त्यांच्या याच्याकडे येणार होते की हे सगळं लिहिण्यापूर्वीची जी पूर्वतयारी म्हणतो किंवा अभ्यास म्हणतो तो कशा पद्धतीचा होता? तो अभ्यास थोडा अवघड होता कारण मी लग्न होऊन हैदराबादला गेले होते आणि त्या ठिकाणी मराठी साहित्याचं उपलब्धता मर्यादितच होती. पण एक होतं की हैदराबादला फार सुरुवातीपासून मराठीकडे विशेष लक्ष दिलं गेलंय. म्हणजे जेव्हा उर्दूची जबरदस्ती होती त्या काळात 1907 मध्ये आमच्याकडे विवेकवर्धिनी शिक्षण संस्था सुरू झाली आणि स्टेट लायब्ररीमध्ये मराठी हा स्वतंत्र विभाग होता. आणि आश्चर्य वाटेल की ह्या ज्या 1880, 90, 95च्या कादंबऱ्या आहेत त्या मला आमच्या हैदराबादच्या स्टेट लायब्ररीत मिळाल्या. नंतर आमचे जे मराठी ग्रंथसंग्रहालय त्याची स्थापना 1922ची आहे, त्यामुळे तिथेही जुनं साहित्य मिळालं. पण अभ्यासाला जास्त करून मी मुंबईला येत होते, मुंबई मराठी ग्रंथालय, तिथून दाते सूचीतून आधी स्त्रियांच्या कादंबऱ्यांची यादी तयार केली, मग त्या कादंबऱ्या शोधणं आणि बरोबरीने सामाजिक जे काही उलाढाली चाललेल्या होत्या, राजकीय उलाढालींचाही हा कालखंड होता, त्यामुळे त्याचेही अनुभव की प्रेमाकंटक आहेत की त्या प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये होत्या आंदोलनात, तर त्यामुळे त्यांच्या ज्या कादंबऱ्या आहेत त्या पद्धतीच्या आहेत. त्यामुळे ह्या सगळ्याचा अभ्यास करत करत मी माझ्या निष्कर्षांपर्यंत पोहोचले. क्या बात आहे. मला वाटतं ही स्थित्यंतर पण दाखवणं आणि ते लेखन येणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि तुम्ही म्हणालात तसं की सगळ्याच पैलूंवर, म्हणजे ते राजकीय असतील, सामाजिक काही स्थित्यंतर असतील,
प्रत्येक ठिकाणचा पैलू घेऊन तुम्ही हे केलं आणि तुम्ही आता एक उल्लेख केलात की त्यावेळेला तुम्ही सगळी चरित्र वाचून काढलीत. तर मला वाटतं आज पुस्तक दिनानिमित्त हा एक खूप मोलाचा संदेश तुमच्या या आग्रहाचं आहे की अभ्यासातून मिळतो. भरपूर वाचलं तरच आपल्या जाणीवांना बदल घडतो, आपली शब्दसंपदा वाढते, आपल्याला मांडणीमध्ये सुद्धा आपण विकसित होतो. आणि कालखंड म्हणाल तर मी ह्याच्यात सुद्धा प्रबोधन कालखंड, विचार पर्व आणि त्यानंतरचं नवं जे पर्व आहे ते असे त्याचे भागही केलेले होते. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्या पुस्तकाचं प्रकाशन माझी आपले पंतप्रधान अटलजी वाजपेयी यांच्या हस्ते झालं होतं. मला वाटतं अजून काय पोचपावती आणि शाबासकी हवी दुसरी. खूप छान आणि त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. आणि कारण ही मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे की एवढं पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते होतंय, याच्यासारखी दुसरी कुठलीच गोष्ट नसेल. कारण मला वाटतं अनेक जण याच्यात शोधात असतात की आपण कशा पद्धतीने काम करावं. त्यावेळेचा अनुभव कसा होता? पुस्तक प्रकाशनाच्या आधी अटलजींना पुस्तकही दिलं होतं आणि माझे वडील आणि अटलजी हे स्नेही होते. अनेक वर्ष कामामध्ये ते बरोबर होते. परंतु वडील गेल्यानंतर आम्ही मधुकर महाजन पुरस्कार द्यायला सुरुवात केली. आणि त्या निमित्ताने अटलजी, तेव्हा आम्ही श्री ग माझगावकर माणूसचे, त्यांना साहित्याचा पुरस्कार दिला होता. कारण वडिलांचं लेखनही होतं, सामाजिक कामात ते होते आणि स्वतः उद्योजकही नंतर होते. त्यामुळे ह्या तिन्ही विषय म्हणजे क्षेत्रात आम्ही 1 वर्षाआड देतो. मला वाटतं हा फोटो आपण बघू शकतोय. क्या बात आहे. मला वाटतं तो अनुभव आणि हे खरंच विसरू नाही शकत आपण. आणि अटलजींनाही थोडं विशेष कौतुक होतं की कसं मराठीतलं, आणि त्यांना मराठी समजतही होतं. त्यामुळे तो एक सुधीर फडके वगैरे सुद्धा त्या कार्यक्रमाला आले होते. सामान्य लोकांच्यात कुठे मागे बसले होते. प्रतिभा रानडे होत्या. म्हणजे कारण माझगावकर सगळेजण माझगावकरांना ओळखत होते आणि पार्ल्याचं, आमच्या पार्ले टिळक विद्यालयाचं पटांगण माणसांनी फुलून गेलं होतं. आणि माझं वय खूप छोटं होतं, त्यामुळे माझ्यासाठी तो खूपच. मला वाटतं या फोटोच्या छायाचित्राच्या माध्यमातून कुठेतरी तुमच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्यात आणि आम्हालाही अनुभवता येतं. कारण एखादं लिखाण लोकांपर्यंत पोहोचवतानाचा जो अनुभव आहे, क्षण आहे, हा विलक्षण असतो. मला वाटतं त्यांच्याशी अशीच चर्चा आपण पुढे सुरू ठेवायची आहे. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त आपण थेट संवाद साधतोय प्रसिद्ध साहित्यिका डॉक्टर विद्या देवधर यांच्याशी आणि त्यांच्याशी चर्चा आम्ही पुढे सुरू ठेवणार आहे. पण तत्पूर्वी आपल्याला एक फोन येतोय, तो आपण लगेच घेणार आहोत आणि मग पुढे जाणार आहोत. आपल्याला सदाशिव कापसे शिर्डीहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार. प्रश्न विचारा सर. हो, विचारा ना. विचारा प्रश्न विचारा सर. पुस्तकाच्या माध्यमातून समाज व्यवस्थेची क्रांती होते काय, होईल काय? बर. त्यांचा प्रश्न आहे की पुस्तकाच्या माध्यमातून समाजात क्रांती होणं शक्य आहे का? काय सांगाल? हो, आहे ना. आपल्याला अशी अनेक पुस्तकं फ्रेंच राज्यक्रांतीचे आहेत, वॉल्टेर रुसोची पुस्तकं आहेत. आपल्या आगरकरांची सुरुवात झाली तेव्हा ते मिल स्पेन्सरची पुस्तकं वाचतच होते. आणि आपण सगळेजणांनी जेव्हा प्रेरणा घेतल्या तेव्हा त्या स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा उत्तम नाटकं येत होती किंवा जोशी म्हणजे त्या केतकरांच्या कादंबऱ्या होत्या की ज्याच्यात सुधारणेचं पाऊल पुढे पडावं या दृष्टीने होत्या. आणि बायकांची तर ते लेख लिहिलेले आहेत. बंधमुक्ता म्हणून एक कादंबरी आहे आणि त्याच्यात मुळे त्यांनी घटस्फोटाची आवश्यकता आणि त्यासाठी कोणते नियम करावे हे 7 नियम सुद्धा दिलेले आहेत. तेव्हा लेखकाची तर इच्छा असतेच की आपल्या पुस्तकाचा समाजावर परिणाम व्हावा आणि नकळत त्या तऱ्हेचं वाचन वाङ्मय येतं तेव्हा समाजात नक्कीच बदल घडवता येतो. मला वाटतं आता तुम्ही एकदम करेक्ट उदाहरण दिलं आणि याच अनुषंगाने अजून एक उदाहरण आठवलं. 1882 साली स्त्री पुरुष तुलना हा ताराबाई शिंदे यांचा जो ग्रंथ आहे तो किती परिणाम करणारा ग्रंथ होता. आणि या अनुषंगाने एक सुभाषित पण आहे बरं का, की अपारे काव्य संसारे कविरेकः प्रजापतीही यथास्मय रोचते विश्वम तथा वै परिवर्तते. म्हणजे कवी लेखक हे त्यांना योग्य असलेले विचारपूर्वक अभ्यास करून जे बदल करू इच्छितात ते त्यांच्या साहित्यातून मांडतात आणि नक्कीच त्यामुळे परिवर्तन होऊ शकतं. मॅडमच्या अभ्यासातून सुद्धा असं कार्य घडलं आणि आता मी त्याच्याचकडे येणार आहे की श्रीमद भागवत या विषयावरचं लिखाण जे आपण केलं तेव्हाचे कसे अनुभव होते, काय वाटत होतं तेव्हा वेगळं?
भागवतावरती काही लिहावं असं काही माझा खरा म्हणजे मनाची तयारी किंवा असं काही मी ठरवलं नव्हतं की हा विषय घ्यायचा. परंतु मला UGCची एक फेलोशिप मिळाली. ती पोस्ट डॉक्टरेट फेलोशिपच होती आणि त्याच्यामध्ये कृष्णामृत नट नावाचं 23,000 ओव्यांचं एक बाळ होतं परभणीजवळ मिळालेलं आणि ते लोकांपुढे आलेलं नाही आहे. आणि 1773 मधलं ते पुस्तक आहे. सिद्धदेव नावाच्या माणसाने लिहिलेलं, ते हस्तलिखित आहे आणि त्या हस्तलिखिताचं संपादन करण्याचं मी ठरवलं. कारण या अशा दुर्मिळ गोष्टी ज्या मराठवाड्यातल्या आहेत, तिथे 400 वर्षे तिथे स्वातंत्र्य चाललं नाही. महाराष्ट्रात शिवाजी महाराज आले, आपण काही वर्ष शिवशाही अनुभवली, पण या मराठवाड्याच्या भागामध्ये आणि तेलंगणा मराठवाडा इथे स्वातंत्र्य आलेलंच नाहीये. तेव्हा त्या काळात लोकांनी जे लिहिलंय आणि त्याच्यामध्ये एक प्रकरण पूर्ण भागवतावर होतं. बरं, आता याच्याविषयी मला विचारायचं आहे, पण तत्पूर्वी एक फोन येतोय, तो आपण घेऊन आपली चर्चा पुढे नेऊया. आपल्याला रुपेश गुजराती सिन्नरून प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार. हा, बोला. हा मॅडम, मी रुपेश गुजराती बोलतो. मी नाशिक वेस्ट सिन्नर, जिल्हा नाशिक. रुपेश गुजराती. माझा प्रश्न असा आहे, आज जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वप्रथम शुभेच्छा. धन्यवाद. आणि असं म्हटलं गेलेलं आहे की वाचाल तर वाचाल. न वाचणारा माणूस एक आयुष्य जगतो, पण वाचणारा माणूस 1000 आयुष्य जगतो. त्यासाठी आपण ही वाचन संस्कृती जगली पाहिजे. सुरुवातीपासूनच प्रत्येक, आता सोशल मीडियाच्या काळात काय झालंय, वाचन फार कमी झालं. तर लहान मुलांना पहिल्यापासूनच वेळ लागलं पाहिजे. आपण कुठे गेलो, समजा आता एखाद्या बर्थडेला गेलो, याला त्याला आपण पुस्तकं गिफ्ट दिली पाहिजे, जेणेकरून वाचनाचं महत्व वाढेल. एकमेकांना, मित्रांना वाचन पुस्तके अगोदर मित्र बनवले पाहिजे, मग आपण बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजे. त्यानंतर जेव्हा प्रवासात आपण वाचतोच, म्हणजे बस स्थानके, एअरपोर्ट आहे, हॉस्पिटल्स आहे, तिथं सुद्धा एक सार्वजनिक ग्रंथालय असावं की जेणेकरून आपला जो थोडासा सुद्धा रिकामा वेळ आहे तो वाया न जाता आपण. रुपेशजी, आता आपण अर्थात आपल्या ज्या मान्यवर आहेत त्यांचंही या विषयीचं मत नक्की जाणून घेऊ, कारण मला वाटतं त्यांचीही वाचनाची तळमळ आपल्याला त्यांच्या बोलण्यातून जाणवली. तर तुम्ही म्हणलात तसं की त्यावेळेला तुम्ही संपादन करायचं ठरवलं होतं. तर आता यांचा जो प्रश्न आहे तोही आपण त्याला जोडून विचारूया की हे संपादन करतानाही काही वाचनाचे टप्पे आले असतील किंवा आत्ताही तुम्ही अखंड काम करताय, मग वाचन संस्कृती जपावी यासाठीचं काही वेगळे उपक्रम आपण केलेत का? एक तर माझा सगळाच दृष्टिकोन सामाजिक काहीतरी उद्धरण व्हावं असा आहे. त्यामुळे वाचनाची गोडी लागलीच पाहिजे आणि वाचन संस्कृती टिकलीच पाहिजे असा आग्रह असल्यामुळे आमच्याकडे माझ्या काही मैत्रिणी मिळून रविवारची शाळा घेतात. 8वी 9वी 10वीची मुलं तिथे येतात. त्यांना गणित सायन्स शिकवतो आणि त्याच्याबरोबर आम्ही एक वाचनाचा तास ठेवतो की त्या मुलांना, आणि ही मराठी माध्यमातली जी मुलं आहेत त्यांच्याकडची, त्यांच्या पिढीतली ही पहिली शिकणारी पिढी आहे. त्यांचे आईवडील शिकलेले नाही आहेत, त्यामुळे त्यांनाही पुस्तकांची गोडी आणि खरोखरच लागते त्यांना. आजकाल रंगीबेरंगी इतकी सुंदर पुस्तकं असतात. आमच्या लहानपणी सुद्धा आम्ही चांदोबा वगैरे मध्ये खूप रमलेले असायचो. दुसरं म्हणजे जसं सार्वजनिक ठिकाणी आहे, बस थांब्यांवर आहे. कालच मी वाचलं की मेट्रो स्टेशनवर सुद्धा आता पुस्तकं ठेवणार आहेत. मुलांच्या हॉस्पिटल्समध्ये मुलांना आवडतील अशी पुस्तकं ठेवण्याचा उपक्रम स्वाती राजेंनी केलेला होता. तेव्हा लोक, गुजराती सर, आपण सुद्धा अशा तऱ्हेचा प्रेरणेने अशा तऱ्हेचा मुलांमध्येच ही गोडी लागली पाहिजे वाचायची, आणि ती लागते याचा मला माझ्या आजूबाजूचे काही तरुण मंडळींकडनं नेहमीच अनुभव येत असतो. मला वाटतं आणि त्यांची तळमळ त्यांनी खरंच स्वतः हाती हे कार्य घेतलं तरी होऊ शकेल. कारण आज असं झालंय की कुठेतरी विनोबा भावेने त्यावेळेला वैयक्तिक सत्याग्रह केला होता. वाचन संस्कृती, मराठी भाषा आपले पण टिकवायचं असेल तर कुठेतरी आपल्यालाही स्वतः हे काम करायला हवंय. बरं, आता या अनुषंगाने थोडीशी मी पुढे जाते. आपण त्याविषयी बोलत होतो. काय आहे की हा विषय जरी माझा नसला तरी माझ्या वडिलांचं PhD अर्धवट राहिलं होतं आणि त्यांनी कधी मला सांगितलंही नाही. ते असताना कधी ह्याच्यावर बोलणं नाही झालं. पण इथे जेव्हा मी त्या पोथ्यांमध्ये भागवत पाहिलं तेव्हा मी माझ्या वडिलांचं बाळ बाहेर काढलं आणि त्यांनी श्रीमद भागवत कथा, म्हणजे कथेचे सगळे श्लोक आणि त्याचा अर्थ, श्रीमद भागवत तत्वज्ञान, त्याचे श्लोक आणि अर्थ, आणि साहित्य सौंदर्य, या तिन्ही गोष्टींची 3 प्रकरणं अशा तऱ्हेचा त्यांचा खूप अभ्यास तयार होता. मग मी भागवतातल्या तज्ज्ञ मंडळींना ते दाखवलं. पुण्याचे नगरकर होते किंवा किशोरजी व्यास होते. त्यांना हे बाळ नेऊन दाखवलं की असा अभ्यास झाला आहे का, हा अभ्यास करायला
केला तर काही नवीन मी देते, कारण मला केलेलाच अभ्यास लोकांना पुन्हा पुन्हा सांगण्यात काही गोडी नव्हती. परंतु अशा तऱ्हेचा अभ्यासच झाला नाही असं मला कळल्यानंतर आमच्याकडचे निठुरकर म्हणून आहेत, ते भागवतावर सातत्याने प्रवचनं करतात, किंवा चैतन्य महाराज देगलूरकर आहेत, त्यांना मग मी ह्या तऱ्हेचं संपादन पूर्ण ते पुस्तक तयार केलं. 384 पानांचं आहे ते सगळं. आणि प्रत्येक प्रकरणाला एक स्वतंत्र प्रस्तावना दिली, म्हणजे तत्वज्ञानाबद्दल भागवतातला जो सौंदर्य दृष्टी आहे ती एका संस्कृत माझ्या सुनंदा टिळक म्हणून मैत्रीण आहेत त्यांच्याकडून लिहून घेतली आणि तत्वज्ञानाचं घेतलं. तर अशा तऱ्हेने एक परिपूर्ण असा ग्रंथ. आणि चैतन्य महाराज देगलूरकर किंवा जे भागवतावर घळसासी आणि आमचे निठुरकर हे लोक आज असं मानतात की अशा तऱ्हेचा अभ्यास काही झालेला नाही आहे. आणि मलाही चांगलं वाटतंय पितृऋणातून मी त्यानिमित्त. पण माझ्या मनाची खूप तडफड होत होती, कारण त्यातले काही विषय मला पटणारे नव्हते. कारण मी सांगितलं तसं की मी विद्याताईंच्या बरोबर स्त्रीमुक्तीच्या विषयातून मोठी झाले होते, की हे घ्यायचं का, हे सांगायचं का, वडिलांनी काम का अर्धवट सोडलं, किंवा त्यांनी मला का नाही सांगितलं हे पूर्ण कर. आणि मग नंतर मात्र माझ्या मनात एक एक गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या. मग मी त्यातल्या 100 निवडक कथा निवडल्या. आणि आता इथे कुठेतरी ना संपादनाचं काम येतं आणि मी त्याच्याकडे येणार आहे, पण तत्पूर्वी एक फोन येतोय, तो घेऊन आपण लगेच पुढे जाऊया. रमेश, पुस्तकही झालेलं आहे. आपण एक फक्त फोन घेऊ आणि पुढे जाऊ. रमेश उगले आपल्याला पालघरहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की संस्कृतीचं जतन करण्यासाठी आणि मानवी जीवन सुखी करण्यासाठी पुस्तके ही खूप मोलाचं काम करतात. हो, पुस्तकांमुळे क्रांती झालेल्या आहेत, परंतु आज पुस्तकांची जागा मोबाईलने घेतलेली आहे. आणि आपली जी परीक्षा पद्धती आहे ती त्या परीक्षा पद्धतीला पालकांनी आणि शिक्षकांनी जास्त वेळ दिलेला आहे की रिझल्ट कसा जास्त लागला पाहिजे बा. आणि त्यामुळे होतं काय की विद्यार्थ्यांचं अवांतर वाचनाकडे दुर्लक्ष होऊन ते तेवढा पॅटर्नचाच अभ्यास करतात परीक्षेचा, म्हणजे तेवढे मार्क मिळवण्यापुरतीच उपमंडूप सारखं विहिरीतल्या बेडकाप्रमाणे. आणि त्यांची जी ज्ञानाची जी दालनं आहेत ती विस्तृत होत नाहीत. तर पालकांनी आणि शिक्षकांनी या अवांतर वाचनासाठी नवीन नवीन पुस्तकांचं वाचन करण्यासाठी काय भूमिका बजावली पाहिजे? नक्कीच, मला वाटतं खूप योग्य असा मुद्दा तुम्ही मांडलात आणि प्रश्न विचारलात. पण फक्त तत्पूर्वी आपण आधी जे बोलत होतो त्याच्याकडे आपण येऊया आणि मग यांच्या प्रश्नाकडे येऊया की कुठेतरी ते संपादनाचं काम, कारण हे काम ही फार अवघड आहे. काय तुम्ही गोळा करताय आणि काय देताय त्याच्यासाठीची पूर्वतयारी असेल, तुम्ही म्हणालात तसं की काय घ्यावं काय घेऊ नये, तो अभ्यास असेल, ते विश्लेषण असेल, कसं काम केलं हे संपादनाचं? हे मोठं अवघड असतं, कारण आपण अभ्यास केलेला असतो त्यामुळे सगळंच घ्यावं असं वाटत असतं. आणि म्हणून हातातली लाल पेन योग्य ठिकाणी आणि व्यवस्थित वापरणं हे मुख्यतः आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आणि तशाच यांनी आजच्या काळाला ज्या योग्य कथा आहेत तेवढ्याच कथा मी त्यातनं घेतल्या. आणि कथा तर 1-2 ओळीची श्लोकांची असते, बाकीची मी काही भागवताची लोकांची पुस्तकं वाचली नाहीत मात्र, कारण तेवढी मला त्या विषयाची मध्ये जास्त गती गोडी नाही. परंतु मी स्वतःहून त्या कथांचा विचार केला. आणि आज हे भावाभावांचं प्रेम, समाजासाठी काही करणं, देशासाठी घर सोडणारा राजा, हे जे काही विषय आहेत हे आजही आवश्यक विषय आहेत. ते विषय घेऊन तेवढ्याच कथा संपादित करून मी पुन्हा एक श्रीमद भागवत कथा असं एक पुस्तक लिहिलेलं होतं. आता आपण यांनी जो आपल्याला प्रश्न विचारला की मुलांच्याकडे येऊया, पण आपली आता कुठेतरी विश्रांती घ्यायची वेळ झाली, तेव्हा या विषयावर आपण नंतर बोलूया. आता वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आले मी लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण जागतिक पुस्तक दिनानिमित्त थेट गप्पा मारतोय प्रसिद्ध लेखिका डॉक्टर विद्या देवधर यांची. आणि ब्रेक पूर्वी आपल्याला रुपेशजींनी एक प्रश्न विचारला होता, आता मी त्याच्याकडे येते की मगाशी आपण याच्यावर बोललो होतो. थोडक्यात काय सांगाल की वाचन संस्कृतीसाठी पालक आणि शिक्षक दोघांची भूमिका काय असायला हवी? पालकांची तर भूमिका आहे की घरात पुस्तकं भरपूर ठेवावीत, म्हणजे आपल्या आजूबाजूला पुस्तकं पसरलेली असली की मुलं त्यातलं काहीतरी हातात घेतात, चालतात. म्हणजे आता हैदराबादला आमच्याकडे आजूबाजूचं मराठीचं वातावरण नाही आहे,
परंतु जर ते माझ्याकडे दर महिन्याला दर आठवड्याला साप्ताहिक आणि येत असले तर मुलं हातात तरी घेतात ते आणि ते सकाळ एवढा शब्द तरी ते वाचायला लागतात आणि त्यातून त्यांच्या वाचनाचं प्रेम वाढत जातं. दुसरं म्हणजे शिक्षकांनी तर आजकाल प्रयत्न करतायत आपल्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्याच्यासाठी विशेष आहे की अभ्यास म्हणजे घोकमपट्टीला महत्त्व न देता तो विषय समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून मग त्यांना आता कित्येक शाळांमधून मी बघते की त्यांना एक विषय देतायत आणि सांगतायत तुम्ही माहिती गोळा करा. तर ती आता माहितीची साधनं मात्र बदलली आहेत. म्हणजे लायब्ररीत जाऊन दिवस दिवस बसून माहिती गोळा करावी लागत नाही, परंतु ऑनलाईन त्यांना ती माहिती मिळते. ह्या अनुषंगाने मी एक सांगते की मी माझ्या नातवाला म्हटलं, मोठा आहे तो 12वी झालाय आणि लॉ करायला घेतलंय त्यांनी, की अरे मग आता तुम्ही जर ऑनलाईनच सगळं बघताय तर आमची पुस्तकं वाचणार कोण? तर तो म्हणाल नाही नाही, तुम्ही ही सगळी पुस्तकं तिथे पाठवा ना, ऑनलाईन तुझी पुस्तकं आली पाहिजेत म्हणजे आम्हाला ती वाचायला, आम्हाला हे सेफ्ट आहे, तुम्ही अभ्यास करता तेव्हाच आम्हाला डाटा मिळतो. तेव्हा ही गोष्ट लेखकांनी पण लक्षात ठेवायला पाहिजे, कुठेतरी आणि अद्ययावत राहणं पालकांनी हे पण लक्षात पण ठेवायला महत्त्वाचं पाहिजे. आहे. अगदी मला वाटतं आता या दृष्टिकोनातून एक तुम्ही खूप मोलाचं काम केलंय आणि ते आहे महिला चरित्रकोशाचं काम. तर मुळात ही संकल्पना काय आहे आणि हे पुस्तक, याचे खंड कसे झाले, आणि आत्ताच तुम्ही विषय काढलात की हे ऑनलाईन पण आम्हाला कधी वाचायला मिळेल त्याच्यावर काही विचार केलात? खरी गोष्ट आहे. तर महिला चरित्रकोश ही कल्पना 2012 पासून आम्ही काम करायला सुरुवात केली. माझ्याही मनात हे होतं आणि आमच्या एक चित्रा जोशी म्हणून नागपूरच्या आहेत, त्यांची इच्छा होती आणि म्हणून हे काम मी पहिल्यापासून ठरवलं की मी या कामाची जबाबदारी घेईन. मी साधारणपणे एक विषय हातात घेते आणि मग त्याच्याच मागे लागते, त्याच्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी लक्ष घालत नाही जास्त करून. तर या चरित्रकोशामध्ये आपण आता 6 खंड करणार आहोत. तर पहिला खंड प्रकाशित झालाय 2022 मध्ये. पहिल्या कामाला आम्हाला फार वेळ लागला. आम्ही भारतभर हिंडलो, भारतातनं लेखक मिळवावेत असे प्रयत्न केले. अभ्यासक माझ्या डोळ्यासमोर साधारण माझ्या वयाच्या नुकत्या रिटायर्ड झालेल्या पण संशोधनाची अधिष्ठान असलेले अशी लोक होती, पण तेवढं काही आम्हाला त्या मीटिंग्समधनं कामं झाली नाहीत. पण आम्ही पहिला खंड जो आहे ना तो आम्हाला हिंडण्याचा काही फायदा होणारच नव्हता, कारण आम्ही तो वेद पूर्वकाल घेतलाय, सॉरी इसवी सन पूर्वकाल, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, पुराण, बौद्ध आणि जैन आणि 450 बायकांची माहिती आपल्याकडे इसवी सन पूर्व काळातल्या महिलांची मिळते. आणि एवढा मोठा 500-600 पानांचा तो ग्रंथ आहे. आज मी इथे दाखवायला सुद्धा आणला होता तो, पण आपण तो अवश्य बघू शकाल. ऑनलाईन आम्ही त्याच्यावरच माहिती म्हणून टाकलेली आहे आणि तो हिंदीमध्ये केलाय. आणि माझ्या डोक्यात असं होतं की त्याचे 3-4 प्रकारचे फायदे आहेत. एक तर आपल्या समाजाला एक कल्पना येईल की आमच्या देशात बायका किती सामर्थ्यवान होत्या. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात कोणीतरी हे काम करतंय तर घरातल्या लोकांना पण त्या कामामध्ये गोडी लागेल. आणि समाजाची आपल्या इथल्या स्त्रियांकडे बघायची जशी दृष्टी वाढेल तसंच याचं इंग्रजीत भाषांतर होतंय आणि ऑनलाईनही ते येणार आहे. हिंदीत तर ऑलरेडी प्रकाशितच झालंय आपलं खंड. तर ते जगाला कळेल की भारतात हा मधला सगळा काळ वाईट होताच, बायकांवर अन्याय अत्याचार झालेत. आम्ही पहिली पिढी असेल की जी स्वतंत्रपणे खूप काही करू शकली दडपणाशिवाय, परंतु त्यासाठी ज्या आधीचे आमचं जे बायकांच्यासाठी मोकळेपणा होता हा नुसता ग्रंथांमध्ये नाही आहे, तर प्रत्यक्ष तुम्हाला अनेक गोष्टी या पुस्तकामधून मिळतील. तर दुसऱ्या खंडाचं कामही जवळजवळ म्हणजे माझ्याकडचं स्क्रिप्ट सगळं तयार आहे आणि मी उद्या देणारही आहे ते छापायलाच त्यातलं एक प्रकरण. तर त्याच्यामध्ये माझ्याकडे 500च्या वर 1800 पर्यंतच्या बायका आहेत. बघा हा सगळा 4-5व्या शतकात हुणांची स्वारी आली, हा सगळा पारतंत्र्याचा मधला काळ आहे 1000 वर्षाचा. आणि आपल्याला वाटतं कोण आहे, 2-4 नावं आपल्याला माहिती आहेत. अहो 100 तर संत स्त्रिया त्या काळामध्ये मला मिळाल्या. मला वाटतं हे संकलनच किती अवघड आहे, ते खूप कष्टाचं आहे. आणि मी 4थं प्रूफ जेव्हा तयार झालं त्यानंतर मी ते देते, तेव्हा अतिशय संयमाचं काम आहे आणि कष्टाचं काम लोकांना, म्हणजे मी सेवाभावी वृत्तीतूनच करते, कारण मी हे देशासाठी मी बाकी काही करत नाही. तेव्हा हे देशसेवा म्हणूनच मी ते व्रत घेतलेलं आहे. आणि रोजचे 4-5 तास तर
टेबलावरच माझं हे काम असतं आणि मग बाकीचा वेळ ही माहिती विचारा, ती शोधा. पण मला मदत करणारी खूप माणसं भेटतात. नक्कीच, मला वाटतं खूप अगदी. छान काम आहे आणि आणि याच्यावर बोलणार आहोत, पण एक फोन घेऊन मग पुढे बरं. जाऊया. हो. अजिंक्य गोळे बदलापूरहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. 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 मला असं विचारायचं होतं की चांगले पुस्तक निवडताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात आणि पुस्तक भेट देण्याची परंपरा का वाढवायला पाहिजे याविषयी अधिक काय सांगाल असं विचार. नक्कीच नक्कीच. खरं आहे. पुस्तकाची निवड करताना कुठल्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात, काय सांगाल? तसं खूप अवघड आहे. ज्याला फक्त ललित वाचायचं आहे त्यांनी अवश्य कथा, कादंबऱ्या आणि गोष्टी नक्की वाचाव्यात. कारण त्याच्यातून तुम्हाला तुमच्याही कल्पनेला नवीन नवीन फुलोरे येत जातात आणि कल्पनाशक्ती वाढत असते, शब्द संपदा वाढते. त्यामुळे तशा तऱ्हेची पुस्तकं वाचा. चरित्रात्मक पुस्तकांचं तर आपल्याला तत्कालीन जीवन माहिती होतं, त्यामुळे सगळ्या प्रकारची जरूर पुस्तकं वाचा. अगदी आनंदासाठी जड नको, कठीण नको, तत्वज्ञान नको, तरी सुद्धा आपल्याकडे इतकं समृद्ध दालन आहे पुस्तकांचं, खरंय. कवितांचं दालन आहे. त्यामुळे त्या कविता सुद्धा, म्हणजे माझं तर म्हणणं की असं हे पुस्तक म्हणून निवडूच नका. समोर येईल ते पुस्तक हातात घ्या आणि ते वाचा आणि त्यातून तुम्हाला चांगलं वाईट पण कळेल की अरे यापेक्षा यांची कविता नक्की वेगळी आहे. मला स्वतःला खूप जाणवतं की आजच्या कवितांपेक्षा आम्हाला जुने जे कवी आहेत, म्हणजे बाबू बोरकर आहेत, पाडगावकर आहेत किंवा बापट आहेत, त्या कविता जास्त भूल घालतात. पण आजच्या कवितांमधला जो आशय गर्भता आहे बरोबर. ती महत्त्वाची आहे. तेव्हा पुस्तकाच्या केवळ शब्दांवर, नावावर, बाह्यरूपावर न जाता त्यातून काय विचार आहे तो शोधायचा प्रयत्न करा आणि ते पुस्तक जरूर वाचा. अधिक लोकांना सांगा की अरे कुठलंही पुस्तक वाचलं ना तर सांगत जा की मी जशी ही गाडी घेतली म्हणून आपण फोटो टाकतो, पाठवतो. आपण कधी हे नाही करत की हे मी पुस्तक या आठवड्यात वाचलं. असेही काही ग्रुप मला वाटतं आहेत. हा किती सुंदर हो. उपक्रम या निमित्तानं आणि तुम्ही असे सांगितलं. ग्रुप आहेत काही की बुक क्लब सारखं की तिथे पुस्तकांची चर्चा करतात. खरंय. म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप मी आहे त्या ग्रुपमध्ये की मग हे पुस्तक मी वाचलं, हे कुठे मिळेल, ते कुठे मिळेल. तेव्हा ह्या चर्चा आपण आवर्जून ज्यांना वाटतंय की सगळ्यांनी वाचलं पाहिजे, कारण वाचलं तरच आपण समृद्ध होतो. मग काही प्रमाणात तुम्ही व्हॉट्सअपवरून वाचलं तरी हरकत नाही, पण तुम्ही नुसतं बघत राहिलं तर आपली विचारशक्ती तेवढी डेव्हलप होत नाही. तेव्हा नक्कीच वाचलं पाहिजे एवढं मी आग्रहाने सांगेन. आणि लोकांना वाचायला तुम्ही तुमच्या जवळची पुस्तकं दाखवा, द्या. काही वेळा आपली पुस्तकं परत येत नाहीत, त्याची मनाची तयारी ठेवा. पण शेवटी लोकांसाठी आपण काही ना काही झीज शोधतच असतो, त्यातलाच हा प्रकार म्हणायचा. नक्कीच, मला वाटतं या विषयावर त्यांच्याकडून असंच मार्गदर्शन घ्यायचंय. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. जागतिक पुस्तक दिनानिमित्त आज आपण थेट संवाद साधतोय डॉक्टर विद्या देवधर यांच्याशी. आणि आता मी एका अशा प्रश्नाकडे येणार आहे की हे काम करत असताना स्त्री साहित्याचं प्राचीन ते आधुनिक असा प्रवास झाला, आत्ताच तुम्ही सांगितलं त्याबद्दल. तर कुठले बदल जाणवले, म्हणजे स्त्री अभ्यास करताना, संपादन करताना काय बदल जाणवले आपल्याला? फार मोठा कालखंड माझ्या डोळ्यासमोर होता. म्हणजे जवळजवळ वेदांचं तर असं आहे की 10,000 वर्षापूर्वी म्हणतात, किंवा रामायण 6,000, मग महाभारत 5,000. आणि ते मी 1800 पर्यंतचं माझं काम पूर्ण झालंय की त्यातले 1000 नावं आज माझ्या तोंडावर आहेत इतक्या. परंतु बदल म्हणाल तर आजची स्त्री आणि वेदकालातली स्त्री ह्या दोन्हीमध्ये भरपूर साम्य आहे. अच्छा, म्हणजे नचिकेत जबालीची जी गोष्ट आहे की त्याला त्याचं गोत्र विचारलं, वडिलांचं नाव काय विचारलं, आणि तो आईला येऊन विचारतं तेव्हा ती म्हणते की मी एक सेविका म्हणून काम करत होते. तेव्हा तू कोणाचा आहेस, तुझ्या वडिलांच्या बद्दल मी काही सांगू शकत नाही. तेव्हा तू त्यांना सांग की माझं नाव नचिकेत जबाली, म्हणजे आईचं नाव लाव तू. आणि त्याच्या गुरूंनी ते ॲक्सेप्ट केलं आणि त्याला शिक्षणही दिलं. आज आपल्याकडे आईचं नाव लावणं हे कंपल्सरी झालं आहे. तसं दुसरी गोष्ट म्हणजे अगदी 4व्या-5व्या शतकातली गोष्ट आहे की प्रभावती गुप्त, जी समुद्रगुप्तांच्या पुढची आणि चंद्रगुप्त द्वितीयची मुलगी, तिचं लग्न इकडे वाकाटकांकडे झालंय विदर्भामध्ये. परंतु तिला आपण ओळखतो प्रभावती गुप्त नावाने, म्हणजे माहेरचं नाव ती त्यावेळेला लावत होती.
त्यानंतरच्या आधीच्याच त्याच्या आधीसुद्धा शतकर्णी शालिवाहन, पुलुमई गौतमी शालिवाहन, म्हणजे आईच्या नावावरून त्या मुलाचं नाव, अशी आपल्याकडे पद्धत होती. त्यानंतरच्या काळात सुद्धा आपल्याला दिसेल की प्रवज्या देण्याचा म्हणजे तुम्हाला अनुग्रह देण्याचा अधिकार हा गौतम बुद्धांनी सुद्धा म्हणजे आग्रहाने मागून घेतलाय गौतमींनी, त्यांच्या मावशींनी, आणि पुढे त्या प्रवज्या देत होत्या. तर अगदी अलीकडे म्हणजे तरी 400 वर्षापूर्वी रामदास स्वामींच्या काळातल्या वेणा स्वामी आहेत, अक्काबाई आहेत, की त्याही गुरुपदेश करू शकत होत्या. मला वाटतं हे खरं तर तुम्ही अनेक उदाहरणातून हे हो, हो, साधारण अगदी म्हणजे त्याला तर अनेक दिवस लागतील याला. मला वाटतं हा विषयच हो, तितका हो. मोठा आहे. आणि पण खूप आता मला महत्त्वाचा विषय आहे हा. नक्कीच मला आता एक महत्त्वाच्या प्रश्नाकडे यायचं आहे की या. तेज तपस्विनी हो. या चित्रपटाची निर्मिती सुद्धा तुमच्याकडून झाली आहे. हा अनुभव कसा होता? कारण जरा वेगळा हा, विषय अगदी- आहे आणि अगदी वेगळा विषय काय आहे. सांगाल? पुस्तकांचं म्हणाल तर तेज तपस्विनी चित्रपट निर्मिती कथा असंही माझं पुस्तक आहे. बरं. म्हणजे पुस्तकाला धरूनही आपण ह्याच्याशी बोलू शकतो. माझ्या आईचं पुस्तक होतं दीपज्योती नमोस्तुते, आणि राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका वंदनीय लक्ष्मीबाई केळकर यांनी वयाच्या 35-31व्या वर्षीच ही संस्था राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली की मुलींना सुद्धा बलवान, शीलवान आणि चारित्र्यवान करायचं असेल तर आपण काहीतरी त्यांना संघटित केलं पाहिजे. मग हे चरित्र त्यांच्या शताब्दीच्या निमित्ताने चित्रपट माध्यमातून यावं असं माझ्या आईची इच्छा होती. कारण आईचं पुस्तक खूप आज 7-8 एडिशन्स त्याच्या झाले, अरे वा. परंतु आता आमची मुलं कमी वाचतात आणि सारखं टीव्ही बघतात. हे 20 वर्षापूर्वीच आहे, म्हणजे आताच्या मुलांचं तर अजून आता तर खूपच बोलायला वेगळं नको. झालंय. खरंय. तर त्यामुळे त्यांच्या मनात आलं तिच्या की आपण केलं पाहिजे. आणि मग मी 4 वर्ष रामोजी फिल्म सिटीमध्ये लिहिण्याचं एका प्रोग्रॅमसाठी मी अनुवादक आणि लेखन करत होते. तर त्यामुळे मला एकूणच या माध्यमामध्ये गोडी निर्माण झाली होती, माध्यमाची माहिती झाली होती, आणि मी म्हटलं आपण करू हा चित्रपट. आणि म्हणून 1 वर्षभर मी पूर्ण या चित्रपटाच्या मागे होते. वा. मग त्याची पटकथा तयार केली, दीपक खेडकर म्हणून माझ्याबरोबर होते, आईच्या पुस्तकावरून केली. त्यानंतर अगदीच फारच वेगळे अनुभव आहेत, कारण पैशाची पण मर्यादा असते. बरोबर. ती जागोजागी आम्ही लोक सहभागातून तेवढे पैसे उभे केले. 2.25 तासाचा चित्रपट आहे. बरं. आणि त्यावेळेला शुभांगी दामले यांनी वंदनीय मावशींची भूमिका केली. नंतर समीरा गुजर ही मुंबईत ज्यांनी काम सुरू केलं त्या बकुळते देवकुळेंची भूमिका केली. पण बाकीच्या ज्या काही होत्या आम्ही आणल्या होत्या आधी निवडून, परंतु त्यांना हे एकचालिकानुवर्तित्व, संघटन, राष्ट्रसेविका समिती हे शब्द सुद्धा नीट म्हणता येत नव्हते. मग त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की आपल्याच सेविकांना तयार करू. मग मी आहे, माझी बहीण आहे, माझ्या बहिणीची मुलगी आहे, अजून समितीत येणाऱ्या केवढ्या तरी जणी आहेत, आणि ह्या सगळ्या जणी कधीही कॅमेरा पुढे गेलेल्या नाहीत. नंतर एक एक टेक घ्यायला, एकेका याला म्हणजे 2 वाक्य असले तरी सुद्धा 2-2 तास जायचे काही वेळेला. त्यालाही आम्ही सगळ्या जणी, कारण आम्ही समितीतनं आणि हे फिल्म व्हावीच या तो एका ध्यास होता. प्रेरणेतून हे काम करत होतो. कुठल्याही आर्थिक लाभ कोणालाच त्याच्यात नव्हता. माहिती होतं मॉब सीनसाठी आलेल्या लोकांना सुद्धा आपण देतो, गांधीजींची सभा आणि मावशी बोलतायत असं होतं. प्रत्यक्ष भालजी पेंढारकरांच्या स्टुडिओत या कार्यक्रमाचं सगळ्या या फिल्मचं शूटिंग होत होतं. त्यामुळे त्या ठिकाणी झालेल्या घटना आणि हा सगळा इतिहास फारच मोठा रंजक होता आणि आव्हानात्मक होता. कधी धो पाऊस, कधी अगदी तयार व्हावं आणि आभाळ आलं म्हणून त्यांनी म्हणायचं की आता नाही शूटिंग होणार. आमच्या शुभांगीताई दामलेंना लाठी, लेझिम आणि सगळं शिकायचं होतं, आणि हे त्या म्हणत होत्या मला खडगर शिकायचंय. हे सगळं थोडक्या वेळात शिकवणं हे सगळं मी करत होते. आणि हा अनुभव इतका मोठा आहे की सेटवर गेल्यावर समजा वाटलं की नाही बाबा हे माझं एवढं पाठ होत नाहीये, तर मी लगेच तो मजकूर बदलून तिला पुन्हा थोडक्यात लिहून देत होते. तर असा सगळा फार वेगळा अनुभव आहे, महत्वाचा आणि छान आनंददायी होता. मला वाटतं एक वेगळं असल्यामुळे मला विचारावं असं वाटलं. खरं तर तुम्ही छान बोलताय आणि कामच इतकं आहे. पण त्या अनुषंगाने एक प्रश्न विचारते की हैदराबादच्या मराठी साहित्य परिषदेच्या तुम्ही अध्यक्ष आहात, तर एकंदरच बृहन महाराष्ट्रामधलं जे मराठी भाषेचं काम आहे किंवा जो काही विचार आहे, तर ते चित्र कशा पद्धतीने काम सुरू आहे, काय सांगाल? बृहन महाराष्ट्रात मराठीचं काम चालू आहे
तेवढंच मी सांगू शकते. कारण दिवसेंदिवस म्हणजे हैदराबादमध्ये सुद्धा फार चांगली परंपरा आहे. आमच्याकडे जुन्या अनेक संस्था आहेत, आजही 24 संस्था कार्यरत आहेत आणि त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांना जास्त प्रतिसाद मिळतो. म्हणजे गणेश उत्सव आहे, कोजागिरी आहे किंवा गाण्याचे कार्यक्रम आहेत. इथून नाटकं नेली तर ती आहेत, पण फार खर्चिक पडतात नाटकं. म्हणजे आम्हाला 2-2 हजार रुपये नाटकाचं तिकीट लावलं तरच नाटक दाखवता येतं. म्हणजे ते सुद्धा पुन्हा खूप अवघड आहे. पण तरी आता IT हब हैदराबादला असल्यामुळे ती लोक येऊ शकतात. आणि साहित्याचं काम करणं हे खूप अवघड आहे. बरोबर. आणि मी गेले म्हणजे 87 मध्ये माझं PhD झालं तेव्हापासून मी कार्यकारिणीत आहे. 2002 पासून मी तिथे सेक्रेटरी आहे आणि आता गेली 10 वर्ष मी तिथे अध्यक्ष आहे. आम्ही पंचधारा नावाचं एक त्रैमासिक चालवतो आणि हे फक्त वाङ्मयीन नियतकालिक आहे आणि अतिशय नियमितपणे निघणारं दर 3 महिन्याला निघणारा हा अंक आहे. 68 वर्षात आमचे 60 अंक विशेष अंक निघालेत आणि त्यातही मला आनंद वाटतो की गेल्या 15 वर्षात आमचे 20हून अधिक विशेष अंक निघालेत. अगदी आता पुढच्या अंकाचं फक्त सांगते की आत्ताचा जो ह्याच्या आधीचा अंक होता तो प्रबोधन विशेष अंक होता. म्हणजे मला असं वाटलं की राजा राममोहन रॉय वगैरे सगळे इंग्रजीमधून शिकले होते, पण तरी त्यांनी आपल्या देशासाठी काही वेगवेगळी कामं केलीत. म्हणजे ब्राह्मो समाज आहे, मग नंतर आपला दयानंद सरस्वतींचा आर्य समाज आहे किंवा हे आहे. तर आम्हालाही आज कळलं पाहिजे की आम्ही जरी इंग्रजीतून शिक्षण घेतलं तरी आपण आमच्या भाषेसाठी आणि आमच्या समाजासाठी काहीतरी करू शकतो. आणि ते कसं तर ह्या सगळ्या ज्या परंपरा आहेत त्या सगळ्यांचे वेगवेगळे लेख त्या अंकामधून आहेत. पुढचा अंक गोव्याच्या स्वातंत्र्याला आता 65 वर्ष होत आहेत आणि त्या निमित्ताने आणि तर एक आपण गोवा मुक्ती संग्राम आणि त्याचं मराठी साहित्यातील प्रतिबिंब गोव्यातल्या साहित्याचं, त्यामुळे गोव्यातल्या साहित्यिकांची आपली ओळख होईल आणि ह्या मुक्ती संग्रामाला धरून कसं कसं त्यावेळेला होत होतं की साहित्याच्या आड जाऊन पण आपला स्वातंत्र्याचा विचार मांडणं, असा हा विशेष अंक. त्याचंच मी उद्या हे छापायला द्यायला चाललेली आहे, तिथून जाईन पुण्याला. तर अशा तऱ्हेचा हा एक अगदी आकर्षक असा पंचधारा असं आमच्या त्रैमासिकाचं नाव आहे आणि ते सातत्याने मी काम करते आहे. वा, मला वाटतं हे खूप विशेष आहे की हे काम सुरू आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये अनेक मराठी साहित्य मंडळ, वाङ्मय मंडळ त्यांच्या परीनेही आपली वाचन संस्कृती टिकवण्यासाठी जितकं जमेल तितकं काम करतात. बरं, आज या पुस्तक दिनानिमित्त आजच्या तरुणांना संदेश द्यायचा असेल विशेषतः किंवा आजचे जे लेखक आहेत, नवोदित लेखक असतील, कवी असतील, संपादक असतील, तर या दिनानिमित्त आपण काय संदेश द्याल, काय सांगाल? आधी एक वेगवेगळ्या ठिकाणचं तसं कर्नाटकातून माझी मराठी आणि मायबोली मराठी असे 2 अंक निघतात म्हणजे महाराष्ट्राबाहेर. आणि अजून एक मुद्दा सांगायचा म्हणजे महाराष्ट्राबाहेरच्या ह्या संस्थांना कोणतंही सरकारी अनुदान नाही आहे, तेव्हा केवळ भाषेचं प्रेम एवढ्यासाठी ते काम चालतं. पण त्याची दखल महाराष्ट्रात घेतली जात नाही अशी बऱ्याच जणांना खंत असते. तेव्हा आपण जेव्हा अखिल भारतीय साहित्य संमेलन म्हणतो तेव्हा हे महाराष्ट्राबाहेरच्या ज्या संस्था आहेत त्यांनी त्याला अखिल भारतीयत्व येतं, तेव्हा महाराष्ट्राबाहेरच्या मराठी लोकांकडे आपण अधिक जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे असं मी सांगेन. आणि पुस्तकांच्या बाबतीत मात्र बृहन महाराष्ट्रात असं झालं की आमचं मीडियमच तिथल्या लोकांचं 2 पिढ्यांपासून बदलल्यामुळे मराठीत वाचन खूप नाही आहे. पण तरुण लोकांना वाचनाची मात्र आवड आहे आणि आवर्जून आम्ही वाचनासाठी वेगवेगळे, जसे मी म्हटलं की शाळेतल्या मुलांचे उपक्रम घेतो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी सातत्याने. आजही आमच्या ग्रंथालयात पुस्तक प्रदर्शन आहे, स्थानिक लोकांची पुस्तकं ठेवणार आहेत आणि काही दुर्मिळ पुस्तकं ठेवणार आहेत आणि आठवडाभर सगळे उपक्रम चालू राहतीलच. आणि आज या निमित्तानं खरं तर तुम्ही हैदराबादहून इथपर्यंत आलात आणि हेही मला वाटतं कुठेतरी साहित्य प्रेम आहे, भाषेवरचं प्रेम आहे आणि खूप छान गप्पा मारल्यात. आपला जो प्रवास आहे, एकंदरीत पुस्तकं, त्यामागचा अभ्यास, हे खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं. त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने आपले मनापासून आभार मानते. नमस्कार, धन्यवाद. नक्कीच. छान वाटलं. आज या निमित्तानं एवढंच सांगावं वाटतं की सुप्रसिद्ध लेखक वपू काळे यांचंही एक या भाषेतलं वाक्य आहे की वाचन म्हणजे काय तर मनाचा मनाशी संवाद साधण्याचा सुंदर मार्ग, अशी ही पुस्तकं असतात. तसंच मला वाटतं आपण वाचत राहूया. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता मात्र निरोप घेतेय. नमस्कार.